सन 2014मध्ये नवोदय परीक्षेला विचारलेला हा प्रश्न आहे. प्रश्न सोपा आहे, पण यामध्ये व्याजाच्या ऐवजी त्या बदल्यात दिलेल्या टेबलची किंमत विचारल्यामुळं थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. तर हा प्रश्न बघा. एका माणसाने 2 वर्षाकरिता दर साल 9% दराने सरळ व्याजाने ₹3000 उसने घेतले. 2 वर्षानंतर परतफेडीपोटी ₹3000 आणि एक टेबल दिले, तर त्या टेबलची किंमत किती? या ठिकाणी 2 वर्षानंतर त्या माणसाने मुद्दल म्हणजे ₹3000 परत दिले आणि व्याजाच्या बदल्यात त्यानं टेबल दिलेलं आहे. त्यामुळे त्या टेबलची किंमत म्हणजेच आपली व्याजाची किंमत असणार आहे. म्हणून आपण सरळ व्याज काढूया आणि सरळ व्याज काढण्याचं सूत्र आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. त्यानंतर मुद्दल आपली आहे 3000. त्यानंतर जो दर आहे तो 9% आहे म्हणून गुणिले 9 करा आणि मुदत आहे 2 वर्षे म्हणून गुणिले 2 केलं. त्यानंतर या ठिकाणी 100नं भागलं. या 2 शून्याला या 2 शून्य गेल्या. राहिल्यानंतर यांचा गुणाकार करूया. 9 त्रिक 27. 270 गुणिले 2. पुन्हा ह्या 2 याला भागल्यानंतर 2 शून्य शून्य. 7 दुनी 14, हातच्या 1, बेदुनी 4 ने 1 5. म्हणजेच सरळ व्याज जे आलं ते 540 आलं आणि त्या माणसाने ₹3000 मुद्दल दिले आणि एक टेबल दिलं. याचा अर्थ त्या टेबलची किंमत ₹540 होती.